जे नाशिकमध्ये त्यांच्याकडे आपण जाणार आहोत। आता अगदी तासाभरामध्ये पंतप्रधान मोदी हे नाशिकमध्ये येत आहेत। कशा पद्धतीनं नाशिककरांमध्ये हा उत्साह पाहायला मिळतोय? नाशिकमध्ये नरेंद्र मोदींचा जो रोड शो होतोय त्याची नाशिककरांमध्ये जी उत्सुकता आहे किंवा जो त्याला प्रतिसाद मिळतोय या ठिकाणी आपण पाहू शकतो। या ठिकाणी महिला, मुली, युवती मोठ्या संख्येने या रोड शो मध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहे। कोणी नरेंद्र मोदी यांना योगासनं करून दाखवणार आहे, तर काही महिला लेझिम देखील खेळणार आहेत। त्याचबरोबर पारंपरिक वेशातील आणि आदिवासी कला देखील या ठिकाणी साजरी केली जाणार आहे। आपण हे सगळे पाहू शकतो। हे कलाकार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यासाठी दाखल झालेले आहेत। नाशिक परिसरातली आदिवासी कला देखील या ठिकाणी मोदी यांच्या समोर या रोड शो दरम्यान सादर केली जाणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो या आदिवासी बांधवांनी त्यांचे जे पारंपरिक खेळ आहेत किंवा वाद्य आहेत, नृत्य आहेत, ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि असे विविध प्रकारचे कला ज्या आहेत त्या या रोड शो मध्ये सादर केल्या जातील। युवक आहेत, युवती आहेत, योगासनं देखील नरेंद्र मोदी यांच्यासाठी या रोड शो दरम्यान सादर केली जाणार आहेत। हा आपण जो सगळा पाहतोय तो सगळं आदिवासी नृत्य आहेत नाशिकच्या आदिवासी भागातली आणि ती या रोड शो दरम्यान सादर केली जाणार आहेत। आणि आता नाशिककरांना उत्सुकता आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी दाखल होत आहेत याकडे। नक्कीच धन्यवाद नितीन, रुपाली आणि माधव, आपण तिघांनी दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपल्याकडे वेळोवेळी आम्ही अपडेट घेत राहू। तर नाशिकमध्ये तयारी आता संपूर्ण झालेली आहे, सगळीकडे उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय आणि एका तासात आता नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल होतील। यानंतर एक मोठी बातमी पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा नाशिकचा दौरा म्हणजे 22 तारखेची तयारी आहे असं मोठं विधान आता मंत्री गिरीश महाजन यांनी केलेलं आहे। काळाराम मंदिरामध्ये आणि गोदा तीरावरती येणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत असं सुद्धा महाजन